नमस्कार मंडळी. लहानपणी आम्ही चाळीच्या खाली जेव्हा क्रिकेट खेळायचो त्यावेळेस आमच्याच चाळीत राहणारे दोन भाऊ देखील आमच्या सोबत खेळायला यायचे. या दोन भावांमध्ये कधीच पटलेलं नाही. त्यातला मोठा भाऊ हा भावाच्या छोट्या छोट्या चुका काढायचा आणि त्याला बेदम मारायचा. अशा वेळेस मग आमच्यामधील सतविवेक बुद्धी जागृत व्हायची आणि आम्ही त्या लहान भावाच्या वतीने त्या मोठ्या भावाला वर डाफरायचो, ओरडायचो, प्रसंगी त्याला मारायचो देखील. आमचं हे कृत्य एक दिवशी माझ्या आईने बघितलं. खेळून घरी आल्यावर आईनी माझी मानगुटीच पकडली आणि मला म्हणाली, तू कशाला त्या दोन भावांच्या मध्ये पडतोयस? ते भाऊ आहेत, उद्या एकत्र येतील आणि तुला मात्र लांब टाकतील. मंडळी, सांगण्याचा मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि मनसे उबाटा सेनेसोबत जाणार हे निश्चित झालं. मनसे आणि उबाटा सेना यांच्यामध्ये उमेदवार देखील जाहीर झाले. असं म्हणतात की मनसेची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असतानाही आणि तेवढं बळ असतानाही मनसेच्या पदरात मात्र 50-55 जागा पडल्या आणि त्यामुळे मनसैनिक प्रचंड नाराज आहे. त्यातही राज ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारा मनसैनिक मात्र ही नाराजी बाजूला करून कामाला लागलेला आहे. पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या सगळ्या रणधुमाळीत मित्रांनो, दोन चेहरे मात्र कुठे दिसले नाहीत आणि हे दोन चेहरे खऱ्या अर्थाने मनसेचा आवाज होते. त्यातला एक चेहरा होता अर्थातच संदीप देशपांडे आणि दुसरा संतोष दुरी. ही अगदी जोडगोळी. मनसेचं आंदोलन असो, कुणावर टीका करायची असो, टिप्पणी करायची असो किंवा प्रत्यक्ष सभेची अरेंजमेंट करायची असो, अनेक कामं ही दोन नेते मंडळी करताना दिसायची. आता आतमधलं काय आहे ते तर बाहेर येत नाहीत, पण मीडियाचा चेहरा किंवा मीडियावरचा चेहरा मनसेचा हा अर्थातच संदीप देशपांडे आणि संतोष दुरी असे दोघे जण होते. पण जागा वाटपाची बोलणी सुरू झाली. मनसे आणि उबाटा सेना एकत्र येणार हे निश्चित झालं. त्यानंतर मात्र ना संदीप देशपांडे दिसले, ना संतोष दुरी दिसले. अचानक बातमी आली की संतोष दुरी यांनी मनसे सोडली आणि ते भाजपत गेले. संतोष दुरी यांची मनसेवर किंवा राजसाहेबांवर निष्ठा नव्हती का? तर निश्चितच होती. पुन्हा त्यांचा वॉर्ड तो उबाटा सेनेला दिला गेला आणि त्यामुळे संतोष दुरी हे महापालिका निवडणूक लढणं शक्यच नव्हतं. एवढंच कारण होतं का? मलाही हा प्रश्न पडला होता. कारण संदीप देशपांडे दिसत नव्हते, संतोष दुरी देखील दिसत नव्हते. त्यामुळे नेमकं काय झालं? आणि हा असे प्रश्न पडलेले असताना संतोष दुरी यांनी कालच सांगून टाकलं की उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की यांना लांब करा. संदीप देशपांडे आणि संतोष दुरी यांना लांब करा हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना संदीप देशपांडे दिसले, ना संतोष दुरी दिसले. आता जी गोष्ट ते प्रत्यक्ष घडलेलं मी सुरुवातीला सांगितलं की दोन भाऊ एकत्र आले की मग ज्याच्या बाजूने तुम्ही लढता त्याच्या विरोधातही हे दोन भाऊ एकत्र येतात. हा मला लहानपणी माझ्या आईने दिलेला धडा होता आणि तो प्रत्यक्ष राजकारणात आलेला मी बघितला मित्रांनो. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं असो, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणं असो, संदीप देशपांडे यांनी कधीही हातचं राखलेलं नाही. आणि का राखावं? कारण राज ठाकरे हे देखील तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकाच करत होते.
यांच्यावर टीकाच करत होते. त्यामुळे संदीप देशपांडे असतील, संतोष दुरी असतील, यांनी हातचं का राखावं. त्यांनी ही टीका केली, अगदी जोरदार टीका केली. पण संतोष दुरी जसं सांगतात की त्याचा डूख उद्धव ठाकरे यांनी धरला. आणि उद्धव ठाकरे डूख धरतात हे काही वेगळं सांगायला नकोय मित्रांनो. आतापर्यंत अनेक लोकांनी हे स्पष्ट केलेलं आहे. मग ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे असतील, किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, किंवा अन्य नेते, राजकीय नेते असतील, त्यांनी वारंवार हे सांगितलंय की उद्धव ठाकरे यांनी हे डूख धरतात. आणि तसा डूख त्यांनी संदीप देशपांडे आणि संतोष दुरी यांच्यावर धरला का? ठीक आहे, संतोष दुरी, संदीप देशपांडे जे बोलत होते, जी टीका करत होते, ती अर्थातच मनसे या राजकीय पक्षासाठी करत होते. त्यांचा वैयक्तिक वैर उद्धव ठाकरे यांच्या सोबत नव्हतं मित्रांनो. पण उद्धव ठाकरे यांनी डूख धरलं आणि दोन भाऊ एकत्र आल्यानंतर या दोघांनाही खड्यासारखं बाजूला करण्यात आलं. आणि ही मनसेची खरी शोकांतिका आहे मित्रांनो. ही खरी शोकांतिका आहे. भविष्यात यावरून, या प्रसंगावरून मनसे सैनिक धडा घेतील आणि भावाभावांच्या भांडणात पडायचं नाही याबद्दल खुणगाट बांधून घेतील. ज्यांना खरंच मनसेमध्ये आपलं राजकीय कारकीर्द घडवायची आहे, करायची आहे, त्यांनी संतोष दुरी आणि संदीप देशपांडे यांच्याकडे बघणं आवश्यक आहे मित्रांनो. भाऊ भाऊ एकत्र येतील आणि मग तुमची मात्र वाट लागेल. आणि तेच संदीप देशपांडे आणि संतोष दुरी यांच्याबद्दल झालंय. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.